नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी जात आहात आणि GS2 साठी आता शेवटच्या टप्प्यामध्ये कोणते टॉपिक रिवाइज केले पाहिजेत, कारण हे यापूर्वी आपण वारंवार वाचलेले नसतात, जसं की बाकीचा कोर पॉलिटीचा पार्ट वाचलेला असतो। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं करंट मध्ये तुम्हाला 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि राज्य विधिमंडळाच्या महाराष्ट्राच्या निवडणुका संदर्भातली जे काही फॅक्च्युअल माहिती आहे ती सगळी तुम्हाला माहिती असली पाहिजे। याच सोबत तुम्हाला लोकसभेच्या पहिल्या निवडणुका ज्या 1952 साली झाल्या होत्या त्या माहिती असल्या पाहिजेत आणि दोन्ही मध्ये तुम्हाला कंपॅरिझन बेस्ड प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्याचसोबत जम्मू काश्मीरचा जेव्हा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला गेला तेव्हापासून पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या निवडणुका सुद्धा तुम्ही व्यवस्थित केलेल्या असल्या पाहिजेत, त्याच्यावरती प्रश्न येण्याचे जास्त चान्स आहेत। शिक्षण टॉपिक करायचं आहे, त्याच्यामध्ये पण न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। राजकीय पक्ष सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत, किती प्रादेशिक पक्ष आहेत, रिसेंटली कोणत्या राजकीय पक्षाची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली, कोणत्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, म्हणून हा टॉपिक सुद्धा रिवाइज करा। महाराष्ट्रामध्ये आपण आरक्षणासाठीचे वेगवेगळे आंदोलन बघितली, याच्यामधून आपल्याला दबाव गटावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यासोबत तुम्हाला मीडियाचा जगातला भारताचा रँक कितवा येतो, त्याच्यामध्ये किती अंकांनी घसरण झाली, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। मीडिया संबंधीच्या मीडियाला कंट्रोल करणाऱ्या किंवा त्याच्यावरती पर्यवेक्षण करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, जसं की PIB आहे, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। ई मीडियाबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात। तुम्हाला इथेच सोशल मीडियाबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात। कायदे आहेत, कायदे म्हणजे आपल्या हातामधले मार्क असतात, परंतु असं होतं की शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन न झाल्यामुळे कायद्यावरचे प्रश्न चुकतात, म्हणून शेवटी एक्झामला जायच्या आधी काही वेळ हे टॉपिक रिवाइज करा। संसद टॉपिक व्यवस्थित करा। संसदेमधली कामकाजाची प्रक्रिया असतील, कामकाजाची साधनं असतील, संसदेमधल्या वेगवेगळ्या समित्या असतील, हे घटक तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे वाचून जा। परिसीमन आयोग आणि परिसीमन आयोग आत्तापर्यंत किती वेळा स्थापन झाले, त्याच्यासाठी किती वेळा कायदे झाले, आणि शेवटचा न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जो परिसीमन आयोग स्थापन झाला त्याने कोणत्या कोणत्या राज्याचं सुरुवातीला परिसीमन करायचं होतं, परंतु शेवटी एका जम्मू काश्मीर राज्याचंच केलं, याबद्दल सुद्धा माहिती वाचून जावा। या आयोगाने रिपोर्ट कधी दिला, या आयोगाची स्थापना कधी झाली होती, ही माहिती सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचून जावा। बाकी तुम्हाला परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट।